प्रभाग क्रमांक 15 मधील महानगरपालिका निवडणुकीत आपला पराभव हा जनतेतून झालेला नसून मतदानाच्या आदल्या दिवशी घडलेल्या भानुमतीच्या धक्कादायक प्रकारामुळेच निकालावर परिणाम झाल्याचा गंभीर आरोप माजी उमेदवार वसंत नायकवडी यांनी केला। या प्रकारामुळे लोकशाही प्रक्रियेवर घाला घालण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। मतदानाच्या एक दिवस आधी 100 फुटी परिसरातील मतदान केंद्राजवळ तांदूळ व काही वस्तू रस्त्यावर टाकून भानुमती केल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला होता। हा प्रकार जाणीवपूर्वक मतदारांमध्ये भीती व संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आला असून अंधश्रद्धेच्या माध्यमातून मतदानावर प्रभाव टाकण्याचा हा गंभीर प्रयत्न असल्याचं नायकवडी यांनी सांगितलं। मी ही निवडणूक विकास, पारदर्शकता आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढवली, मात्र काही सत्ताधारी घटकांनी स्वच्छ राजकारणाऐवजी अंधश्रद्धा व दबावाचं राजकारण केलं। अशा प्रकारांमुळेच निकालावर परिणाम झाला असा आरोप त्यांनी केला। लोकशाहीची पवित्र प्रक्रिया बदनाम करणाऱ्या धक्कादायक व लाजिरवाण्या प्रकारांची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक यंत्रणेने कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणीही नायकवडी यांनी केली। सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं, अन्यथा लोकशाहीवरचा जनतेचा विश्वास डळमळीत होईल असा इशाराही त्यांनी दिला। नमस्कार, मी वसीम मुन्ना नायकवडी, प्रभाग क्रमांक 15। प्रभाग क्रमांक 15 मध्ये जनतेने माझा प्रभाव केलेला नाही, तर माझा प्रभाव विरोधकांनी घाबरून भानुमती, काळा जादू आणि तांदूळ फेकून केलेला आहे। मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रत्येक बूथवर माझ्या ऑफिस समोर तांदळाने एन काढून प्रत्येक बूथवर तांदूळ टाकून भानुमती, काळा जादूचा भयंकर प्रकार केलेला आहे आणि त्यांनी लोकशाहीला काळीमा फासलेला आहे। माझा प्रशासनावर विश्वास आहे। माझ्याकडे जे व्हिडिओ फुटेज आलेले आहेत, मी ते व्हिडिओ फुटेज लवकरात लवकर प्रशासनाला देणार आहे। आणि ज्या लोकांनी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा गेल्या 20 वर्षात विकासाचे मुद्दे नव्हते, लोकांची कामं त्यांनी केलेली नव्हती, त्यामुळे त्यांना एक भीती होती की 100% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4 उमेदवार निवडून येतील, त्यामुळे त्यांनी घाबरून जाऊन हे भानुमतीचा, काळा जादूटोण्याचा प्रकार केलेला आहे। माझ्याकडे व्हिडिओज आहेत, मी ते व्हिडिओजही तुम्हाला आता दाखवणार आहे आणि मला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की 100% प्रशासन यांच्यावर योग्य ते कारवाई करेल। ज्या लोकांनी मला साथ दिली, माझ्या पाठीशी राहिलं, मी त्या सर्वांचा आभारी आहे। धन्यवाद। माझे जे कार्यकर्ते होते, जे लोक माझ्यावर प्रेम करत होते, ते अहोरात्री गस्त घालत होते, बघत होते। पैशाचाही गैरव्यापार खूप प्रमाणात प्रभाग क्रमांक 15 मध्ये झाला। त्या लोकांनी मला रात्री 3:30 आणि 4 वाजता आणून दाखवलं की साहेब, तुमच्या ऑफिस समोर तांदळाने एन काढलेला आहे, प्रत्येक बूथच्या समोर मराठा समाज असेल, आलामीन असेल किंवा उर्दू शाळा असेल किंवा पत्रकार नगर असेल, मुजावर प्लॉट असेल, इथं प्रत्येक बूथच्या समोर 2-2 ते 3-3 किलो तांदूळ टाकलेले होते आणि त्या तांदळावर एक काळा जादू भानुमती प्रकार केलेला होता। हे माझ्या निर्देशनात आलं। त्यानंतर आज जे मी पडलोय ते लोकांना विश्वास होईना, प्रत्येक जनता माझ्या समोर येऊन रडत आहे की साहेब, आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं, तुमच्याकडनं आम्हाला विकासाची खूप अपेक्षा होती, पण साहेब मी जनतेकडनं हरलो नाही, तर मी हे भानुमती आणि काळ्या जादूकडनं हरलं। पण तरीही मी कालही लोकांच्या पाठीशी होतो, आजही होतो, उद्याही राहणार आणि जोपर्यंत वसीम नायकवडी आहे तोपर्यंत माझी जनतेची मी सेवा करत राहणार। धन्यवाद। दिवस मी माझ्या कामात व्यस्त असल्यामुळे आज मला सविस्तर सगळी व्हिडिओ फुटेज आणि माहिती मिळाली आहे। 100% मी आमच्या वरिष्ठांना विचारून, वरिष्ठ मला जे मार्गदर्शन करतील त्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी कंप्लेंट दाखल करू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।